लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे। वाहनांची तपासणी करताना सांगवी पोलीस ठाण्याच्या पीआय श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने ड्रग्ज तस्करीची नाकाबंदी केली। 10 लाखांच्या अफूसह पीआय पवारांच्या पथकाने सुमारे 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी मध्य प्रदेशातील दोघांना अटक करण्यात आली आहे। मध्य प्रदेशातील सेंधवा येथून शिरपूरकडे RJ 09 GC 4569 क्रमांकाच्या ट्रकमधून अफूची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पीआय श्रीराम पवार यांना मिळाली। या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाला मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर चेकपोस्टजवळ नाकाबंदी करण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस पथकाने वाहनांची तपासणी सुरू केली। रात्री 12 वाजेच्या सुमारास सेंधव्याकडून येणारा RJ 09 GC 4569 क्रमांकाचा ट्रक थांबवला। चालक आणि सहचालक यांना त्यांचे नावगाव विचारले असता सलामोद्दीन निजामुद्दीन राहणार दमाखेडी जिल्हा मंदसौर, अशोक जगदीश चव्हाण राहणार माणंदखेडा जिल्हा रतलाम मध्य प्रदेश अशी त्यांची नावे आहेत। वाहनात भरलेल्या मालाबाबत विचारपूस केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत। वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात लसूण भरलेला असल्याने पोलीस ठाण्यात वाहनांची तपासणी केली गेली। या तपासणीवर 10,40,000 रुपये किमतीचा 52 किलो वजनाचा अफू आढळून आलाय। ट्रकसह 25,40,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पीआय श्रीराम पवार, PSI बाळासाहेब वा कृष्णा पाटील, ASI रफिक मुल्ला, जयराज शिंदे, कॉन्स्टेबल संतोष पाटील ठाकरे, प्रवीण धनगर, मोहन पाटील, योगेश मोरे, स्वप्नील बांगर, संजय भोई, भूषण पाटील, रणजित वळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की मध्य प्रदेशमधून इलिगली पॉपी स्ट्रॉ म्हणजे त्याला लोकल लँग्वेजमध्ये डोडा म्हणतात, ते अवैधरित्या महाराष्ट्रातून पुढे जात आहे। त्या अनुषंगाने आपण नाकाबंदी लावली असता पळसनेर चेक नाक्याच्या इथे एकूण 52 किलो पॉपी स्ट्रॉ आपण जप्त केलेला आहे। याच्यामध्ये 2 आरोपी आहेत, सलामुद्दीन निजामुद्दीन राहणार मंदसौर मध्य प्रदेश आणि अशोक चव्हाण राहणार रतलाम मध्य प्रदेश, या दोघांना आता आपण अटक केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा रूट जो आहे हा कुठून येत आहे आपण आता व्हेरीफाय करून संबंधित लोकांना याच्यापुढे कारवाई करत आहोत। धन्यवाद।